हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे आमच्या सरांचा वाढदिवस आणि ते फक्त माझ्यासाठी सर नाही आहे, त्यांचं महत्त्व हे माझ्या आयुष्यात खूप मोठं आहे. सो त्यांचा आज बर्थडे होता आणि हे मिडनाईट सेलिब्रेशन आहे. आम्ही मिडनाईटला एक केक मागवला होता आणि तो आम्ही असं कट केलेला आहे आणि छोटंसं मिडनाईट सेलिब्रेशन केलेलं होतं. तर आज आम्ही ठरवलं होतं की सरांसाठी फ्रूट केक बनवायचा. तर फ्रूट केक म्हणजे मैदा आणि त्यात फ्रूट इसेन्स वगैरे वापरून असा काही आम्ही केक बनवणार नव्हतो. फ्रूट केक म्हणजे ॲक्च्युअल फ्रूट्सचा जो केक असतो, तर तो आम्ही असा बनवण्याचा ट्राय करणार होतो, की बघूया कसा होतोय आणि सरांना पण तो आवडेल आणि ते खाऊ शकतात, यासाठी आम्ही हे बनवणार होतो. सो आम्ही चालू केलेली आहे सगळी प्रोसेस. तुम्ही बघितलं असेल, सर्वात आधी वॉटरमेलन आम्ही कट करून घेतलं होतं आणि सध्या वॉटरमेलनचा सीझन आहे, त्यामुळे वॉटरमेलनही खूप छान येत होते आणि हे वॉटरमेलन आमच्या बदलापूरच्या फार्म हाऊसमधलंच होतं, त्यामुळे तेही खूप छान लाल असं मस्त होतं. तर ते आम्ही असं कट करून घेतलेलं आहे आणि हे जे कट करत आहेत आणि जे ऑल बनवत आहेत ते आमचे शेफ आहेत. सो त्यांनी आणि मी ठरवलं होतं की आज सरांसाठी फ्रूट केक बनवायचा. तर आम्ही फ्रूट केक बनवायला सुरुवात केलेली होती आणि बघू शकता असं काहीसं आम्ही केलेले आहे. आणि हे सगळं रँडम केलेलं आहे. असं काही डोक्यात नॉर्मली थिंक होतं की असा एक असा टायरचा केक असतो, फ्रूट केक असतो, तर आपण तसा बनवायचा. बाकी काही असं आम्ही ठरवलं नव्हतं हीच डिझाईन करायची किंवा काय. तर आम्ही सगळे फ्रुट्स यामध्ये यूज केलेले होते. वॉटरमेलन, ब्लॅक ग्रेप्स, ग्रीन ग्रेप्स, ड्रॅगन फ्रूट, त्यानंतर पुढे ऑरेंजही तुम्ही बघाल, त्यानंतर पाईनॲपल, असं सगळंच यूज करून आम्ही मस्त असा केक बनवला होता. त्यानंतर हे साईडला डिझाईन म्हणून आम्ही छोटे-छोटे किवीही लावले होते. कारण किवी ही दिसायला खूप छान दिसते आणि अशी डेकोरेटिव्ह वाटते, म्हणून किवी आम्ही लावली होती. आणि त्यानंतर हे मॅन्ड्रिन ऑरेंजेस हे आम्ही इकडे कट करून लावत होतो. म्हणजे असं रँडम आम्हाला जे डोक्यात येत होतं, जी डिझाईन आम्हाला वाटत होती की छान दिसेल, तर ती आम्ही डिझाईन इकडे करत होतो. हो. आणि सरांबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी फक्त बिझनेस उभा केला नाही आहे, तर त्यांनी एक फॅमिली तयार केली आहे. त्यांनी मेहनत, डेडिकेशन आणि कधीही न हार मानणारी ॲटिट्यूड, हे सगळं आम्हाला रोज इन्स्पायर करतात. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, की आम्ही असा पी बनवलेला आहे. कारण आमच्या सरांचं नाव ॲज अ प्रमोद आहे. त्यामुळे आम्ही पी बनवायचं ठरवलं होतं. तर मी शेफनं असं ड्रॉ करून दिलं होतं पायनॅपलमध्ये. त्यानंतर त्यांनी ते असं कार्विंग नाईफ असतो, तर त्याने ते असं मस्त पी असा कटिंग करून घेतलेला होता आणि तो आम्ही असा केकवर लावला आहे. केकचा फायनल लूक हा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेन, कारण व्हिडिओ मला घेता आला नाही आहे. आणि ही त्यानंतर बेसिक तयारी होती. कारण सरांच्या घरी छोटंसं जेवण अरेंज केलं होतं आमच्याच रेस्टॉरंटमधून. तर तिकडे व्हेज फ्राईड राईस आणि मंचुरियन, चिकन, मटन असा काही सगळा मस्त बेत होता. तर चिकन, मटन हे आमच्या दुसऱ्या रेस्टॉरंटमधून जाणार होतं आणि आमच्याकडून व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही असं काही जाणार होतं. तर ही सगळी आम्ही तयारी करून घेतली होती. ही शेफने इकडे राईस बनवलेला आहे, व्हेज फ्राईड राईस, आणि हे सगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल पण यात आहेत. ब्रोकोली आहे, त्यानंतर ॲज अ पर्पल कॅबेज आहे, पार्सले वगैरे सगळं टाकून असा मस्त व्हेज फ्राईड राईस बनवलेला आहे. आणि हे मंचुरियन्स आहेत, बघू शकता तुम्ही. आणि तेही मस्त डीप फ्राय करून आम्ही घेतले होते. आणि जास्त काही फार मोठा मेन्यू नव्हता, कारण मोजकीच त्यांच्या फॅमिलीमधली माणसं होती, 20-25 माणसं, तर त्यांचंच हे जेवण होतं. त्यानंतर हे आम्ही सगळं अरेंज केलेलं आहे. व्हेज फ्राईड राईस आम्ही काढून घेतलेला आहे आणि आमचं हे रेस्टॉरंट आहे ते व्हेज आहे. तर त्यामुळे आम्ही यामध्ये चिकन किंवा असं काही बनवत नाही. तर ते आमचे अजून 2 रेस्टॉरंट आहेत, त्यामध्ये चिकन, मटण असं सगळं काही बनतं. तर ते बाकीचं सगळं जेवण तिकडून येणार होतं. आणि त्यानंतर आम्ही मंचुरियनही काढून घेतले होते व्यवस्थित. हे चिकन आहे, चिकन टिक्का आहे तंदूर, त्यानंतर चिकन तंगडी कबाब आहे. हे सगळंही आमच्या दुसऱ्या रेस्टॉरंटमधून आलं होतं आणि हे सगळं घेऊन आम्ही जाणार होतो सरांच्या घरी. तिकडे ॲज अ छोटासा बुफे अरेंज केलेला होता. आणि ही आहे मंचुरियनची ग्रेव्ही. बघू शकता तुम्ही किती टेम्प्टिंग दिसत आहे आणि किती मस्त दिसत आहे. ही तयार आहे. हे सगळं पॅक करून आम्ही गेलेलो आहोत सरांच्या घरी. हा आमचा स्टाफ आहे, हेल्पिंग स्टाफ. त्यांना सगळ्यांना घेऊन मी गेले होते सरांच्या घरी आणि छोटासा बुफे अरेंज केला होता. तिकडे हे जेवण आम्हाला अरेंज करायचं होतं. आणि हे आहे सरांचं घर. हा आहे एंट्रन्स आणि मस्त विठ्ठल रखुमाईंची मूर्ती आहे. आणि ह्या एंट्रन्सवरच आम्ही छोटासा असा बुफे अरेंज केला होता. एकदम छोटासा, जास्त काही मोठं असं नाही आहे.
आणि सगळं प्रॉपरली अरेंज करून ठेवलं होतं आणि सगळे येऊन आपापलं असं प्रॉपर जेवून जात होते. हे बघू शकता, हे चिकन आहे जे आमच्या दुसऱ्या रेस्टॉरंटमधून आलं होतं आणि यामध्ये आहे मस्त झणझणीत मटण. असा सगळा मस्त बेत होता. चपाती होती, त्यानंतर भात होता, रायता होता, त्यानंतर हिरवी चटणी होती. असं सगळं काही मस्त अरेंज केलेलं होतं. आहेत आमचे सर. थोड्याच वेळाने आम्ही केक कटिंग केलेला आहे. तर सर, तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही फक्त बॉस नाही आहात, तर गाईड आहात. थँक फॉर ऑल्वेज बिलिव्हिंग इन अस. आणि या खास दिवशी तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्यामुळे आम्ही आहोत, आपली टीम आहे आणि तुमच्यासोबत अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आणि तुम्ही आम्हाला फक्त काम नाही दिलंय, तर कॉन्फिडन्स, सपोर्ट आणि एक आयडेंटिटी दिली आहे. आणि नेहमी आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी, आमच्या चुका समजून घेण्यासाठी आणि आम्हाला बेटर बनवण्यासाठी. आजचा दिवस आणि येणारे प्रत्येक जे वाढदिवस आहेत ते खूप आनंदाचे जाओ आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षात तुम्हाला अजून सक्सेस, हॅपीनेस आणि हेल्थ मिळो हीच इच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.